नमस्कार, माझं नाव निहार महेश शेडेकर। आज रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज मी एक कविता लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। कवितेचे नाव आहे मधमाशीची व्यथा। ते तुमच्यासमोर सादर करतो। मधमाशांनो तुम्ही आहात इवलुशा, मधमाशांनो तुम्ही आहात इवलुशा, तरी एवढे मोठे पोळे बांधता तरी कशा, एवढे मोठे पोळे बांधता तरी कशा। तुमचे पोळे एवढे मोठे, तुमचे पोळे एवढे मोठे, एवढा सारा मध सापडतो तरी कोठे, एवढा सारा मध सापडतो तरी कोठे। तुमचे पंख कधी दुखतच नाहीत का, तुमचे पंख कधी दुखतच नाहीत का। आणि जर दुखले तर कोणी औषध लावते का, आणि जर दुखले तर औषध लावते का। एवढ्या मोठ्या पोळ्यामध्ये झोपता तरी कोठे, एवढ्या मोठ्या पोळ्यामध्ये झोपता तरी कोठे, आणि राणी माशीला लपवून ठेवता तरी कोठे, आणि राणी माशीला लपवून ठेवतात तरी कोठे। तुम्ही मध गोळा करता इतक्या वर्षात, पण माणूस तो पळवतो एकाच कणात, माणूस तो पळवतो एकाच क्षणात। दाद मागायला तुम्ही कोणत्या कोर्टात जाल हो, दाद मागायला तुम्ही कोणत्या कोर्टात जाल हो, आणि माणसासाठी तुम्ही कोणती शिक्षा सांगाल, आणि माणसासाठी तुम्ही कोणती शिक्षा सांगाल। धन्यवाद।